हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. तर लक्षात ठेवा डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली होती. कोणी? डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांनी. 31 मार्च 1867 या दिवशी बघा मुंबई या ठिकाणी काही सुधारणावादी मंडळांनी प्रार्थना समाज स्थापन केला होता. डॉक्टर आत्माराम पांडुरंग तटखरकर हे त्याचे अध्यक्ष होते आणि बाळ मंगेश वागळे हे कार्यवाहक होते. पहा लक्षात ठेवायचे प्रार्थना समाजाची स्थापना डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांनी केली होती. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, इसवी सन 1873 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले, काय प्रश्न आहे बघा, महात्मा ज्योतिराव फुले यांनी खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापना केली होती? खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापना केली होती? तर लक्षात ठेवा मित्रांनो, सत्यशोधक समाज, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी जर पाहिलं, सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती बघा. तारीख लक्षात ठेवा मित्रांनो, 24 सप्टेंबर, पेपरला तारीख विचारली जाईल, तर 24 सप्टेंबर 1873, 24 सप्टेंबर 1873ला या ठिकाणी स्थापना झाली होती. लक्षात ठेवा कुठं झाली होती? तर पुण्यामध्ये झाली होती बघा. आणि मित्रांनो, दीनबंधू कोणतं होतं बघा, त्यांचं मुखपत्र दीनबंधू हे वृत्तपत्र सत्यशोधक समाजाचं काय होतं बघा, मुखपत्र होतं. लक्षात ठेवायचं आहे बघा, मुखपत्र होतं. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा बघा. लाईक केलं कळतं माझी मेहनत 100% काम करते. आणि आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच ऑन करा. कमीत कमी मित्रांनो आपल्या 5 व्हॉट्सअप ग्रुपला तरी हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून बघा समाज सुधारकावरचा एक सुद्धा प्रश्न या ठिकाणी जाणार नाही. पुढचा प्रश्न मित्रांनो पाहून घ्या, आर्य समाजाची स्थापना टिंबटिंब यांनी केली. काय प्रश्न आहे बघा, आर्य समाज. तर मित्रांनो, आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती, एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. स्वामी दयानंद सरस्वती यांनी स्थापनेला एक धार्मिक पंथ होता बघा, हे पण लक्षात ठेवायचं आहे. स्थापना कधी झाली होती? तर 10 एप्रिल, किती बघा, 10 एप्रिल 1875ला मित्रांनो, 1875ला स्थापना झाली होती. कुठं झाली होती? तर गिरगाव मुंबई या ठिकाणी स्थापना झाली होती. त्याच्यानंतर लाहोर या ठिकाणी बघा हलवण्यात आलं होतं आणि तेच मुख्यालय बनलं होतं लाहोर. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर बघा, यापैकी आपल्याला चुकीची जोडी ओळखायची पहा. सत्यशोधक समाज एकदम बरोबर, महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेलं आहे. रामकृष्ण मिशन बघा एकदम बरोबर, स्वामी विवेकानंद यांनी स्थापन केलेलं आहे. ब्राह्म समाज कोणी स्थापन केला होता? राजा राममोहन राय, एकदम बरोबर आहे. डिस्प्रेड क्लासेस मिशन हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापलं होतं का? नाही, एकदम चुकीचं आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो. डिस्प्रेड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली होती? महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली होती. 18 ऑक्टोबर 1906ला, 18 ऑक्टोबर 1906ला केली होती. हे पण लक्षात ठेवायचं आहे बघा. आणि अस्पृश्यतेविरुद्ध देशभर यांनी लढा उभारला होता. कुणी? महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी. पुढचा प्रश्न आहे, मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून कोणाला ओळखलं होतं? अतिशय सोपा प्रश्न आहे बघा, मराठी वृत्तपत्र. तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4, बाळशास्त्री जांभेकर, हे आपलं बरोबर उत्तर होईल बघा. कोण होते? बाळशास्त्री जांभेकर. आलं लक्षात? जांभेकर बघा मराठी वृत्तपत्राचे जनक आहेत. त्यांनी बघा मराठीमधील पहिले पत्रकार म्हणून सुद्धा ओळखलं जातं. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, सुधारक हे जे काही साप्ताहिक आहे हे कुणी चालू केलं होतं? जे काही सुधारक साप्ताहिक होतं हे कुणी चालू केलं होतं? तर गो ग आगळकर, लक्षात ठेवायचं बघा, यांनी हे चालू केलं होतं बघा. 15 ऑक्टोबर 1888ला आगरकरांनी बघा सुधारक हे साप्ताहिक काढलं होतं. आणि मित्रांनो, सुधारक सुधारक हे जे काय बघा, यामध्ये मराठी लेखन आगरकर, तर इंग्रजी लेखन बघा गोपाळकृष्ण गोखले करीत होते बघा. पुढचा प्रश्न एकदम सोपा आहे पहा, निष्काम कर्ममठ ही जी काही संस्था आहे ही कोणी उभारली होती? निष्काम कर्ममठ. तर महर्षी धोंडो केशव कर्वे, ऑप्शन क्रमांक 3, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी बघा ही उभारली होती. लक्षात ठेवायचं आहे. 1910 मध्ये बघा स्थापना झाली होती. 1910 मध्ये याचा उद्देश काय होता बघा, स्त्रियांच्या उपयोगी पडणाऱ्या संस्था चालवणे, कार्यकर्त्याची या ठिकाणी फळी तयार करणे. खालीलपैकी कोणाचा जन्म हा पुणे जिल्ह्यामध्ये झाला? खालीलपैकी कोणाचा जन्म हा पुणे जिल्ह्यामध्ये झालेला आहे? तर गोपाळ हरी देशमुख यांचा जन्म मित्रांनो पुणे जिल्ह्यामध्ये झालेला आहे बघा. तारीख लक्षात ठेवा, 18 फेब्रुवारी, 18 फेब्रुवारी, साल लक्षात ठेवा 1823, 18 फेब्रुवारी 1823ला गोपाळ रावांचं मूळ घराणं आहे रत्नागिरी जिल्ह्यामधील पावस. मूळ घराणं कुठं? रत्नागिरी जिल्ह्यामधील पावस हे होतं, लक्षात ठेवायचं आहे. आणि यांचं मूळ आडनाव काय होतं? मूळ आडनाव होतं बघा सिधे होतं. नेक्स्ट पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मूळ गाव कोणतं होतं? मूळ गाव कोणतं होतं? तर आंबेवडे मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आत्ता झाली बघा 14 एप्रिलला. जन्म झाला होता बघा 1891 मध्ये. कधी? 1891ला जन्म झाला होता. इंदोरजवळ महू या ठिकाणी लष्करी छावणीमध्ये झाला होता.
संपूर्ण नाव जर पाहिलं तर भीमराव रामजी सपकाळ होतं बघा, लक्षात ठेवायचं. भीमराव रामजी सकपाळ हे त्यांचं नाव होतं, हे पण लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, सावित्रीबाई फुले यांचा जन्म कोणत्या गावामध्ये झाला होता? तर नायगाव, ऑप्शन क्रमांक 4 नायगावमध्ये झाला होता. जन्म लक्षात ठेवा 3 जानेवारी 1831ला सावित्रीबाई फुले यांचा सातारा जिल्ह्यामध्ये नायगाव या ठिकाणी जन्म झाला होता. 1840ला बघा सावित्रीबाई यांचा विवाह महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासोबत झाला होता. आणि 1995 पासून बघा 1995 पासून 3 जानेवारी हा जो काही दिवस आहे मित्रांनो, हा दिवस बालिका दिन म्हणून साजरा करण्यात येतो. बालिका दिन म्हणून रुग्णांची सेवा करत असताना त्यांना प्लेग झाला आणि 10 मार्च 1897ला वयाच्या 66व्या वर्षी बघा सावित्रीबाई फुले यांचा या ठिकाणी मृत्यू झाला. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, ईश्वर हा नेहमी एकच आहे असं कोणी म्हटलेलं आहे? ईश्वर हा नेहमी एकच आहे, तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी असं म्हटलेलं आहे, ईश्वर हा एकच आहे असं म्हटलेलं आहे बघा. समजलं? महात्मा फुले काय म्हणायचे बघा, नवस, मंत्र, तंत्र, त्याच्यानंतर श्राद्ध, तीर्थयात्रा या सर्व गोष्टींना त्यांचा विरोध होता. मूर्तीपूजेला सुद्धा महात्मा फुले यांनी विरोध केला. फुलेंच्या मते ईश्वर हा निर्गुण, निराकार असून तो एकच आहे आणि ईश्वरासाठी फुलेंनी निर्मिक हा शब्द वापरलेला आहे. लक्षात ठेवायचं, निर्मिक हा शब्द वापरलेला आहे. पुढचा प्रश्न काय बघा मित्रांनो, कोणत्या समाज सुधारकाच्या प्रयत्नामुळे 10 जून 1890 पासून बघा कामगारांना रविवारची साप्ताहिक सुट्टी मिळू लागली? कामगारांना साप्ताहिक सुट्टी मिळू लागली. तर बघा नारायण मेघाजी लोखंडे, नाव लक्षात ठेवा, नारायण मेघाजी लोखंडे हे नाव आहे बघा. महाराष्ट्रामधील कोणत्या व्यक्तीला सर्वप्रथम भारतरत्न हा पुरस्कार मिळालेला आहे बघा? धोंडो केशव कर्वे हेच करेक्ट आन्सर आहे बघा. या व्यक्तीला बघा सर्वप्रथम भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळालेला आहे. भारतरत्न मिळवणारे कर्वे हे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती आहेत आणि 1958 मध्ये कर्वे यांना बघा भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आलं. नेक्स्ट बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला? तर महू मध्य प्रदेशमध्ये, लक्षात ठेवायचं महू मध्य प्रदेशमध्ये झाला होता 14 एप्रिल 1891ला. हे पण लक्षात ठेवायचं आहे. मृत्यू कुठे झाला बघा, दिल्लीमध्ये झाला होता आणि समाधी कुठे? दादर मुंबई या ठिकाणी बघा. समाधी कुठे? दादर मुंबई या ठिकाणी समाधी आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केली होती? एकदम सोपा प्रश्न आला बघा, रयत शिक्षण संस्था. आलं लक्षात? रयत शिक्षण संस्थेची स्थापना 4 ऑक्टोबर 1919ला केली होती बघा. 4 ऑक्टोबर 1919 रोजी या ठिकाणी बघा या संस्थेची स्थापना झाली होती. कुठं? कराड या ठिकाणी. लक्षात ठेवायचं बघा, कराड. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, संत गाडगे महाराजांचं मूळ नाव काय आहे? हा प्रश्न भरपूर वेळा विचारलेला आहे. तर डेबूजी झिंगराजी जानोरकर हे काय नाव बघा, संत गाडगे महाराज यांचं मूळ नाव आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणत्या महिला समाजसेविकांनी केली होती? काय? सेवा सदन. तर रमाबाई रानडे यांनी मित्रांनो हे जे काही सेवा सदन आहे बघा या संस्थेची स्थापना केली होती. मुंबईमध्ये केली होती 1908 मध्ये. लक्षात ठेवायचं 1908ला केली होती बघा. आणि पुण्यामध्ये 1909ला करण्यात आली होती बघा. मुंबईचे सुधारक श्री मलबारी श्री गिटुमल यांच्या सहकार्याने बघा सेवा सदन योजना रामायणी मांडली आणि सर्वांच्या विनंतीने या ठिकाणी अध्यक्षपद स्वीकारलं. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, ग्रामगीता लिहिणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं संपूर्ण नाव काय आहे? तर काय बघा, माणिक बंडोजी या ठिकाणी जर पाहिलं इंगळे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं करेक्ट आहे बघा. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे आपल्यासमोर, भारतीय कुटुंब नियोजनाचे पहिले पुरस्कर्ते म्हणून कोणाला ओळखलं जातं? कुटुंब नियोजनाची. तर लक्षात ठेवा धो कर्वे. लक्षात ठेवा रघुनाथ कर्वे यांनी स्वतःच्या प्रयत्नामधून पहिलं कुटुंब नियोजन केंद्र 1921ला लंडन या ठिकाणी चालू केलं होतं आणि त्याच वर्षी भारतामध्ये सुद्धा चालू केलं होतं. तर धोंडो केशव कर्वे यांचे ते कोण होते बघा? पुत्र होते. कोण? रधो कर्वे. समजलं? पुढचा प्रश्न आहे बघा, मुंबई काउन्सिलचे पहिले सदस्य कोण होते? तर मुंबई काउन्सिलचे पहिले सदस्य होते नाना जगन्नाथ शंकर सेठ. नाना जगन्नाथ शंकर सेठ होते पहा. आलं लक्षात? पुढचा प्रश्न आपल्या समोर आहे बघा, धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. करेक्ट आन्सर बघा 14 ऑक्टोबर. केव्हा साजरा केला जातो? 14 ऑक्टोबरला या ठिकाणी साजरा केला जातो. अशोक विजयादशमीला 14 ऑक्टोबर 1956 या रोजी बघा दीक्षाभूमी नागपूर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांसोबत बौद्ध धर्मामध्ये प्रवेश केला होता.
तेव्हापासून मित्रांनो धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून या ठिकाणी साजरा केला जातो. संत तुकडोजी महाराजांचं जन्मस्थळ कोणतंही? तर लक्षात ठेवा मित्रांनो, अमरावती हे संत तुकडोजी महाराजांचं जन्मस्थळ आहे. कोणतं? अमरावती. यावली गावामध्ये बघा, अमरावती जिल्ह्यामधील यावली या गावामध्ये बघा 30 एप्रिल कधी? 30 एप्रिल 1909ला बघा या ठिकाणी जन्म झाला होता. त्यांच्या वडिलांचं नाव होतं बंडोपंत आणि आईचं नाव होतं बघा मंजुळा. त्यांनी बघा डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी राष्ट्रसंत ही पदवी दिली होती. नेक्स्ट आहे बघा, आर्य महिला समाजाचे संस्थापक कोण आहेत? एकदम सोपा प्रश्न आहे. तर पंडिता रमाबाई. लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2. तर बघा, आर्य महिला समाजाची स्थापना 1882ला झाली होती. कधी? 1882ला 30 एप्रिल 1882ला पुण्यामध्ये झाली होती. याचा उद्देश होता मित्रांनो स्त्रियांची त्यांच्यावरती होणारे जे काही अत्याचार आहे त्यापासून मुक्तता. रमाबाई रानडे, काशीबाई कानेटकर आणि रखमाबाई राऊत यांची मदत या ठिकाणी झाली होती. आणि या संस्थेचा विस्तार सोलापूर, पंढरपूर, अहमदनगर, ठाणे, बार्शी या समाजाच्या शाखा या ठिकाणी निघाल्या होत्या. पुढचा प्रश्न आहे बघा, 1944 मध्ये समता संघाची स्थापना कोणत्या समाज सुधारकाने केली होती? समता. तर कोणी केली होती मित्रांनो? महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी मित्रांनो या ठिकाणी याची स्थापना केली होती. लक्षात ठेवायचे बघा, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी समता संघाची स्थापना 1944ला केली होती. कधी? 1944ला केली होती. उद्देश काय होता? माणसामध्ये असलेले जे काही मतभेद आहेत ते कमी करून समानतेची भावना निर्माण करणे, याचा या संस्थेचा उद्देश होता बघा. लक्षात. भारताच्या काय प्रश्न आहे? भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये सेनापती बापट नावाने ओळखल्या जाणाऱ्या नेत्याचं पूर्ण नाव काय होतं? सेनापती बापट. तर काय होतं बघा, पांडुरंग महादेव बापट हे त्यांचं नाव होतं. लक्षात ठेवायचं बघा, पांडुरंग महादेव बापट उर्फ सेनापती बापट हे भारतीय क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिक होते. मुळशी सत्याग्रहाचे त्यांनी नेतृत्व केलं होतं, म्हणून जनतेने त्यांना सेनापती ही जी काय पदवी बघा ती बहाल केली होती. पुढचा प्रश्न मित्रांनो, लोकहितवादी खालीलपैकी कोणास म्हणतात? तर लक्षात ठेवा मित्रांनो, गोपाळ हरी देशमुख यांना बघा लोकहितवादी म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं. यांचा जन्म 18 फेब्रुवारी 1823 रोजी पुण्यामध्ये झाला होता. गोपाळराव यांचं मूळ घराणे हे रत्नागिरी जिल्ह्यामधील पावस या ठिकाणी होतं. मूळ आडनाव होतं त्यांचं बघा शिंदे होतं. ते मराठीमधून लेखन करणारे पहिलेच अर्थतज्ज्ञ होते. सन 1848 मध्ये महात्मा फुले यांनी टिंबटिंब या ठिकाणी मुलींची पहिली शाळा काढली. एकदम सोपा प्रश्न आहे. तर भिडेवाडामध्ये मित्रांनो महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा काढली होती बघा. बरोबर. महात्मा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827ला झाला होता. हे पण लक्षात ठेवायचं आहे बघा. ज्योतिबा गोविंदराव फुले यांचं मूळ गाव बघा सातारा जिल्ह्यामधील खटगाव तालुक्यामधील कटगुण हे होतं बघा. समाज सुधारण्यासाठी स्त्री शिक्षण हाच एक प्रभावी मार्ग आहे हे त्यांनी ओळखलं होतं. आणि 3 जुलै लक्षात ठेवा तारीख, 3 जुलै 1848ला बघा महात्मा फुले यांनी बुधवार पेठेमधील तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केली होती. फुलेंनी बघा स्त्रियांसाठी शाळा काढण्या अगोदर 1819 कधी? 1819ला काय केलं होतं? कोलकात्याला अमेरिकन मिशनने हिंदू मुलींसाठी पहिली शाळा काढली होती. महात्मा फुले यांनी मुलींची शाळा सुरू करण्याची जी काही प्रेरणा आहे ती अहमदनगरच्या मिशनरी स्कूलच्या मिस फरार यांच्याकडून घेतली होती. लक्षात ठेवायचं बघा, अहमदनगरच्या मिशनरी स्कूलच्या मिस फरार यांच्याकडून ही प्रेरणा त्यांनी घेतली होती. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला होता? तर सातारा जिल्ह्यामध्ये झाला होता. हे पण लक्षात ठेवायचं बघा, सातारा जिल्ह्यामधील कटगुण गाव, कोणतं? कटगुण गाव या ठिकाणी झाला होता. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतीय असंतोषाचे जनक कोणाला म्हणतात? भारतीय असंतोषाचे जनक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर लोकमान्य टिळकांना बघा या ठिकाणी भारतीय असंतोषाचे जनक म्हणून ओळखलं जातं. यांचं पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक हे बघा. यांचे महत्त्वाचे पुस्तकं पण लक्षात ठेवा, गीता रहस्य. लक्षात ठेवा, गीता रहस्य. त्याच्यानंतर ओरायन. यांनी बघा केसरी आणि मराठा बघा, केसरी आणि मराठा हे जे काय वृत्तपत्र आहेत बघा हे चालू केले होते. भारतामधील पहिला राजद्रोहाचा खटला यांच्यावर चालला होता. महाराष्ट्रात त्यांनी होम रूलची स्थापना केली होती. गणेश उत्सवची सुरुवात बघा 1893ला आणि शिवजयंतीची सुरुवात 1895ला चालू केली होती. हे पण 2 पॉईंट महत्त्वाचे आहेत. यांचं प्रसिद्ध वाक्य सर्वांना माहीत असेल, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणारच. पुढचा प्रश्न बघा, आधुनिक भारताचे जनक. काय प्रश्न आहे? आधुनिक भारताचे जनक प्रबोधनाचे अग्रदूत या शब्दाचा खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकांनी गौरव केला जातो? राजाराम मोहन राय. याचं करेक्ट आन्सर आहे बघा राजाराम मोहन राय.
मित्रांनो यांनी काय केलं होतं, सामाजिक सुधारणामध्ये यांना आधुनिक भारताचे जनक म्हणतात. त्यांनी आत्मीय सभा, लक्षात ठेवा मित्रांनो, आत्मीय सभा, त्याच्यानंतर ब्राह्म समाजाची स्थापना, त्याच्यानंतर मूर्तीपूजा मान्य नव्हती बघा यांना. त्यांनी सती प्रथेला केलेल्या विरोधामुळे सती प्रथा बंदी कायदा 1829 हा बेंटिंकने संमत केला होता. लॉर्ड बेंटिंकने हा जो काही कायदा संमत केला होता. पुढचा प्रश्न मित्रांनो पहा, महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झाला होता? तर 11 एप्रिल 1827ला महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म झाला होता. सातारा जिल्ह्यामधील कटगुणगाव, तालुका खटाव, जिल्हा सातारा. मित्रांनो महात्मा ज्योतिबा फुले यांचे पुस्तकं आपल्याला माहीत पाहिजे. शेतकऱ्यांचा आसूड, ब्राह्मणाचं कसब, सार्वजनिक सत्यधर्म, गुलामगिरी हे पुस्तकं आहेत. 1873ला तारीख पण लक्षात ठेवा, 1873ला सत्यशोधक समाज, बघा सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. त्याच्यानंतर 1882ला, कधी 1882ला हंटर आयोगासमोर त्यांनी साक्ष दिली होती बघा. महात्मा ज्योतिबा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग म्हणतात. 1848 लक्षात ठेवा मित्रांनो, 1848ला पहिली शाळा सुद्धा त्यांनी चालू केली होती बघा, बुधवार पेठेमध्ये, भिडेंच्या वाड्यामध्ये. आणि मित्रांनो महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर थॉमस पेन द राईट्स ऑफ मॅन या ग्रंथाचा प्रभाव सुद्धा होता. पुढचा प्रश्न मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली होती? तर लक्षात ठेवा मित्रांनो, 24 सप्टेंबर 1873ला या ठिकाणी तारीख विचारलेली मित्रांनो, हे पण लक्षात ठेवायचं. 24 कोणती जोडी विरुद्धार्थी नाही विचारलं, या ठिकाणी आपल्याला आहे का नाही हे पण व्यवस्थित बघायचं आहे. तर डायरेक्ट आपले 1 मार्क कट होऊ शकतो बघा. याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 1 संव्यंग अपंग, बघा ही नाही बघा विरुद्धार्थी. बाकीचे बघा रोगी निरोगी, हायवे, ग्राह्य, ताज्य हे काय आहेत बघा विरुद्धार्थाच्या जोड्या आहेत. मित्रांनो यामध्ये सुद्धा आपले भरपूर मार्क जातात. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता आहे तो ओळखायचा आहे बघा. डायरेक्ट 1 मार्क कट होतो आणि मेरिटमधून बघा डायरेक्ट आपण बाहेर होत असतो. त्यामुळे बघा या ठिकाणी व्यवस्थित पाहायचं आहे. यामध्ये अनुक्रमानिका हा शब्द कोणता बरोबर आहे. आता बघा आपण 5वी ते 10वी पर्यंत आपल्याला आणि आत्तासुद्धा जे काही पुस्तकं वाचत असाल त्यामध्ये सुद्धा अनुक्रमानिका शब्द आहे, तो आपण रोज पाहिला असेल तर पटकन आन्सर द्यायचा आपल्याला कोणता योग्य वाटतोय. बरोबर आहे सगळ्यांचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी जर पाहिलं अनुक्रमानिका हा काय बघा या ठिकाणी बरोबर शब्द आहे. समजलं. नेक्स्ट क्वेश्चन आपल्या स्क्रीनवर आहे बघा. मारुतीचं शेपूट या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय होईल? मारुतीचं शेपूट त्याचं काय बघा लांबत जाणारी काम, याचं करेक्ट आन्सर आहे बघा. नेक्स्ट आहे बघा कसली पारख नसणारा, याला आपण म्हणतो गाजर पारखी. नेक्स्ट आहे बघा मोजक्या शब्दामध्ये सांगितलेलं तत्व या शब्दसमूहाबद्दल या ठिकाणी आपल्याला योग्य शब्द निवडायचा आहे. तर करेक्ट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन क्रमांक 1 सूत्र. बघा मोजक्या शब्दात सांगितलेलं तत्व या शब्दसमूहाला आपण सूत्र असं म्हणतो. ऑप्शन क्रमांक 1 आपलं करेक्ट आन्सर होईल बघा. पुढचा प्रश्न आहे बघा पुष्कळ द्रव्य मिळणे या अर्थाचा वाक्प्रचार खालीलपैकी कोणता होईल? तर उखळ पांढरे होणे म्हणजेच काय? पुष्कळ द्रव्य मिळणे. उखळ पांढरे होणे म्हणजेच काय? पुष्कळ द्रव्य मिळणे. वैभव प्राप्त होणे. बरोबर. आकाश ठेंगणे होणे म्हणजेच काय मित्रांनो? तर गर्वाने फुगून जाणे. नेक्स्ट आहे पहा दैवाने हात देणे. काय प्रश्न आहे बघा दैवाने हात देणे म्हणजे काय? तर म्हणजे देव अनुकूल होणे. दैव काय होणं? अनुकूल होणे. समजलं. दुर्दशा होणे, वाईट दिवस येणे किंवा वाईट स्थिती येणे. दैना उडणे. दैना उडणे म्हणजे काय मित्रांनो? वाईट अवस्था होणे. हे पण लक्षात ठेवायचं आहे. अपूर्ण म्हण आपल्याला या ठिकाणी पूर्ण करायची बघा. टिंब टिंब वाजली तर वाजली, नाही तर मोडून खाल्ली. त्याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाही तर ती काय बघा मोडून खाल्ली. वाल्मिकी रामायण लिहित होते या वाक्यामधील काळ आपल्याला सांगायचा आहे. वाल्मिकी रामायण लिहित होते यामध्ये कोणता काळ आलेला आहे? तर करेक्ट आन्सर बघा यामध्ये अपूर्ण भूतकाळ आलेला आहे मित्रांनो. कोणता? अपूर्ण भूतकाळ. सर्वांना संधी दिली जाईल या वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे. तो ऑप्शन क्रमांक 1 कर्म कर्तरी. लक्षात ठेवा सर्वांना संधी दिली जाईल या वाक्याचा प्रयोग कोणता होईल? कर्म कर्तरी. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो माधवीचे प्रदर्शन पाहून झाले या वाक्यातील प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. त्याचं करेक्ट आन्सर मित्रांनो समापन कर्मणी. लक्षात ठेवा माधवीचे प्रदर्शन पाहून झाले याला काय म्हणतात? समापन कर्मणी असं म्हणतात. पुढचा प्रश्न आहे माझ्या मैत्रीच्या नवऱ्याने तिला उभ्या वर्षात एकही साडी घेतली नाही या वाक्याचा वाक्यपूर्थकरणाच्या जोड्या आपल्याला लावायच्या आहेत. तर मित्रांनो या ठिकाणी जोड्या लावायच्या आहेत. याचं करेक्ट आन्सर आपण जर पाहिलं की माझ्या मैत्रिणीच्या नवऱ्याने तिला वर्षामध्ये एक सुद्धा साडी घेतली नाही. याचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी. बघा अचं 4 नंबर माझ्या मैत्रिणीच्या हे काय बघा उद्देश विस्तारे. त्याच्यानंतर ब नवऱ्याने हे काय मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 उद्देशी.
तिला तिला काय मित्रांनो, तर तिला मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 कर्मविस्तार आहे. घेतली नाही हे काय मित्रांनो विधेयक, म्हणजे ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, अनिकेतने अनेक चित्रपट पाहिले. काय प्रश्न आहे पहा. अनिकेतने अनेक चित्रपट पाहिले. अनिकेतला एकही चित्रपट अव्वल दर्जाचा वाटला नाही. याचं आपल्याला संयुक्त वाक्य करायचं आहे. त्याचं संयुक्त वाक्य कसं होईल मित्रांनो, अनिकेतने अनेक चित्रपट पाहिले परंतु त्याला एकही चित्रपट बघा अव्वल दर्जाचा वाटला नाही. हे काय बघा या ठिकाणी संयुक्त वाक्य झालं. पुढचा प्रश्न मित्रांनो, तो नागपूरला गेला आणि संत्री घेऊन आला. वाक्याचे केवळ वाक्यामध्ये रूपांतर करावयाचे असल्यास कोणता पर्याय योग्य ठरेल. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए. तो नागपूरला जाऊन संत्री घेऊन आला. हे काय बघा या ठिकाणी योग्य केवळ वाक्य झालं. पुढचा प्रश्न आहे बघा, रात्रीच्या वेळी रात राणी गंधित आणि मादक भासते. ह्या वाक्यामधील उद्देश आपल्याला ओळखायचा आहे. याचं करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक बी, रात राणी याचं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, इतरांच्या आधारावर जगणारा शब्दसमूहासाठीचा योग्य पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. इतरांच्या आधारावर जगणारा, याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी. याला काय म्हणतात, आश्रित असं म्हणतात. काय म्हणतात, आश्रित. अभ्यस्त काय प्रश्न बघा मित्रांनो, अभ्यस्त या शब्दाचा समानार्थी असलेला पर्यायातील शब्द ओळखायचा आहे. मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी यालाच काय म्हणतात बघा, निपुण असं म्हणतात. अभ्यस्त या शब्दाचा समानार्थी असलेला पर्यायातील शब्द कोणता आहे बघा, निपुण असा आहे. समजलं. नेक्स्ट बघा, घंटा वाजली, प्रार्थना सुरू झाली. ह्या वाक्याचं केवळ वाक्य करायचे असल्यास कोणता पर्याय आपल्याला योग्य वाटेल. याचं करेक्ट आन्सर बघा, घंटा वाजल्यावर प्रार्थना सुरू झाली. हे काय झालं बघा या ठिकाणी केवळ वाक्य झाले मित्रांनो. घंटा वाजली आणि प्रार्थना सुरू झाली, याचं करेक्ट आन्सर आहे. अखिल भारतीय काय प्रश्न बघा, अखिल भारतीय कबड्डी महासंघ टिंबटिंबमध्ये स्थापन झाला. तर मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक बी. 1950 मध्ये बघा याचं करेक्ट आन्सर आहे. अखिल भारतीय कबड्डी महासंघ 1950 मध्ये स्थापन झाला. भारतीय राष्ट्रीय चळवळीच्या संदर्भामध्ये खान अब्दुल गफार खान यांच्याबद्दल खालीलपैकी कोणतं विधान योग्य आहे. कोणतं विधान योग्य आहे. याचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन्स क्रमांक बघा, पहिलं विधान बघा, ते खुदाई खिदमतगार संस्थेचे संस्थापक होते. खुदाई खिदमतगारचे संस्थापक होते. ते भारताच्या फाळणीच्या बाजूने होते. याचं करेक्ट आन्सर जर पाहिलं मित्रांनो फक्त एक या ठिकाणी याचं करेक्ट आन्सर आहे पहा. नेक्स्ट बघा, 6व्या आणि 4थ्या शतकाच्या दरम्यान खालीलपैकी सर्वात शक्तिशाली महाजनपद कोणतं होतं. तर मगध याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे मगध. पुढचा प्रश्न मित्रांनो, पुरुषांसाठी व्हॉलीबॉल खेळामध्ये नेट जाळी टिंबटिंब इतकी मीटर उंच असते. नेट जाळी किती मीटर उंच असते. त्याचं करेक्ट आन्सर बघा 2.43 मीटर इतकी उंच असते. घुस उंदीर उंट हे कोणत्या प्रकारच्या वनामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर मित्रांनो हे बघा ऑप्शन क्रमांक सी, काटेरी वने आणि झुडपामध्ये मित्रांनो आपल्याला घुस उंदीर उंट हे पाहायला मिळतात. नेक्स्ट पहा, ऐरावत हा सुपर कॉम्प्युटर कोणत्या संस्थेमध्ये इन्स्टॉल केला आहे. ऐरावत. तर याचं करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक डी, सीडॅक. लक्षात ठेवायचं, सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कम्युनिटी. पुढचा प्रश्न बघा, जानेवारी 2019 पर्यंत माहितीनुसार आसाममध्ये लोकसभा मतदारसंघ किती आहेत. त्याचा करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी, किती आहेत बघा 14 इतके आहेत. पुढचा प्रश्न आहे, फेब्रुवारी 2023 मध्ये खालीलपैकी कोणाला सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांची आंध्र प्रदेशचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. याचं करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक ए, अब्दुल नाझीर याचं करेक्ट आन्सर आहे. लक्षात ठेवायचं आहे अब्दुल नाझीर. ट्रॅक अँड फील्ड या प्रकारामध्ये भारतासाठी खालीलपैकी पहिलं ऑलिम्पिक सुवर्ण पदक कोण जिंकले. याचं करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक 2, नीरज चोप्रा याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो. लक्षात ठेवायचं आहे नीरज चोप्रा. पुढचा प्रश्न मित्रांनो, कोणत्या पिकाच्या लागवडीसाठी महावत किंवा हिवाळ्यामध्ये पडणारा पाऊस अत्यंत महत्त्वाचा आहे. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, रब्बी. सुत्त पिटकाची स्थापना टिंबटिंब यांच्या नेतृत्वाखाली झाली. तर आनंद यांच्या नेतृत्वाखाली झाली मित्रांनो. कोणाचे, आनंद. ऋग्वेदामध्ये गंगा आणि यमुनेचा उल्लेख टिंबटिंब येतो. तर किती वेळा येतो, एकदाच येतो मित्रांनो. नेक्स्ट ठेवा, खालीलपैकी कोणते आवृत्तबीजाचे म्हणजे अँजिओस्पर्म्सचे उदाहरण आहे. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, म्हणजे यापैकी नाही, दोन्ही पण नाही आहेत. नेक्स्ट पहा, खालीलपैकी कोणत्या संस्थेने भारतीय राज्यांच्या
सांख्यिकी पुस्तिका 2021-22 हँडबुक ऑफ स्टॅटिक्स ऑन इंडिया स्टेट्स 2021-22 प्रसिद्ध केली. तर कुणी केलं मित्रांनो? ऑप्शन क्रमांक बी, RBIने या ठिकाणी याचं करेक्ट आन्सर आहे कुणी? RBI.